सांगू शकाल? योगा थेरपीची तंत्रे बघितली आणि त्याचे परिणाम. योगा थेरपीमुळे होणारे परिणाम. बरोबर, छान. इथेपर्यंत आपण काल पाहिलेलो आहोत. योगा थेरपी नंतर परिणाम दिसायला किती वेळ लागेल किंवा कधी परिणाम दिसून येतील, आराम कधी वाटू लागेल, हे आपण कालच्या तासामध्ये पाहिलेलं होतं. बघा, बरेच वेळेस असं दिसून येतं की योगा केल्यानंतर काही परिणाम लगेच दिसून येतात बघा. त्या परिणामामध्ये काय सांगता येईल आपल्याला? तास झाला, बरोबर आहे, की लगेचच आपल्याला त्यामध्ये थोडाफार परिणाम दिसून येतो. तो कसा सांगता येईल हो? काय सांगता येईल? काय अनुभव आहे का काही? तर शरीर हलकं वाटतं बरोबर, छान. आणि आप आळस निघून गेलेला असतो. उत्साह वाटतो, थोडा उत्साह चांगलाच वाटतो. हो, उत्साह वाटतो, आळस निघून गेलेला असतो, शरीर शरीर हलकं हलकं. वाटतं, मन प्रसन्न वाटतं आणि श्वासोश्वास सुद्धा अ, संथ गतीनं व्यवस्थित असं चालत असतो. बघा, काही जणांच्या नाकपुड्या बंद असतात, परंतु योगाचा वर्ग झाल्यानंतर त्यांच्या नाकपुड्या मात्र खुललेल्या असतात किंवा श्वासोश्वास हा सुरळीत व्यवस्थित होतो, संथ गतीनं होतो. आता हे झाले परिणाम कधीचे हो? योगा क्लास झाल्यानंतर लगेच. आणखीन काही सांगता येईल याच्यामध्ये आपल्याला? आणखीन काही सांगता येईल का? लगेच होणारे परिणाम. भूक लागते का हो? हो सर. भूक लागते म्हणजेच डायजेस्टिव्ह सिस्टीमवर त्याचा परिणाम झालेला असतो. आनंद वाटू लागतो, मन प्रसन्न वाटतं म्हणजेच मानसिक परिणाम झालेला असतो. शरीर हलकं वाटायला लागतं म्हणजेच शारीरिक शरीरावरती म्हणजे स्थूल शरीरावरती त्याचा परिणाम झालेला दिसून येतो. आणखीन काही? भावनिक पण परिणाम दिसतो. कशामध्ये? भावनिक भावना असतात ना मनाच्या. हो, हो, भावनिक परिणाम. त्यालाच ब्रेन फंक्शनिंग चांगली होते असं सुद्धा आपण म्हणू शकतो. स्ट्रेस लेवल कमी होतो का? ताण कमी होतो का आपल्या डोक्यावरचा? हो लगेच सर. सांगता येईल? लगेचच फायदा जो आहे लगेचच होणारा, त्याच्यामध्ये सांगता येईल का? हो सर. ताण सुद्धा कमी होतो, मन सुद्धा हलकं हलकं वाटायला लागतं. आणि त्यासोबत लवचिकता आपल्या शरीरामध्ये दिसून येईल. हलकं हलकं वाटायला लागतं शरीर. म्हणजेच हे परिणाम जे आहेत, हे योगा क्लास झाल्यानंतर, थेरपी दिल्यानंतर लगेचच ते आपल्याला अनुभवायला येतात. बरोबर आहे. मग आता काही परिणाम आहेत, ते लगेचच दिसून येत नाहीत. त्यांच्यासाठी काही महिने लागतात किंवा काही आठवडे लागतात. असे परिणाम कोणते सांगता येतील? तर एखादा सांगा. प्रेशर लेवल असते ना, ब्लड प्रेशर, हो, बरोबर ते आहे. खूप चांगल्या प्रकारे त्याच्यावर परिणाम चांगला होतो.
हा, ज्यावेळेस उच्च रक्तदाबाचा पेशंट असेल त्याला मात्र लगेचच फरक जाणवणार नाही. क्लास झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये फरक दिसून येणार नाही. पण ज्यावेळेस महिना होईल, आठवडे 3 आठवडे होतील किंवा महिना होईल किंवा 2 महिने होईल, असं मंथ्स, महिन्यानंतरचा परिणाम आहे तो त्याच्यामध्ये दिसून येईल. उच्च रक्तदाबामध्ये बदल झालेला आपल्याला तिथं दिसून येईल. बरोबर आहे. आणखीन काही? तर जेवढे आजार आहेत ना, डायबिटीज आहे, थायरॉइड आहे किंवा इतर काही आजार आहेत, त्याच्यामध्ये थोडासा तरी नक्कीच फरक 2-3 महिन्यामध्ये दिसून येतो. हो, हो. म्हणजेच आपण तेच पाहतोय. लगेच होणारा फरक, काही महिन्यानंतर होणारा फरक आणि वर्षानंतर होणारा फरक. म्हणजे परिणाम जे पाहतोय आपण, कधी-कधी काय परिणाम दिसून येतात? कसे परिणाम दिसून येतात? तर आता पाहिलेले परिणाम, डायबिटीज असेल. बघा, डायबिटीजमध्ये आणखीन एक फरक दिसून येतो, की तो एक लगेचच परिणाम दिसून येतो बघा. म्हणजे आपण वर्ग घेण्यापूर्वी त्याचा डायबिटीज चेक करायचा, शुगर चेक करायची. किती आहे बघितलं. वर्ग घेतल्यानंतर एकदा चेक करायची. तर त्याच्यामध्ये सुद्धा बराच बदल दिसून येतो. त्याच्या रक्तातील साखरेचं प्रमाण खूप प्रमाणामध्ये कमी झालेलं दिसून येतं. असं सुद्धा घडतं. परंतु मुख्य जी गोष्ट आहे, आता सामान्य माणसामध्ये रक्ताची साखरेची पातळी सामान्य असते. परंतु याच्यामध्ये काय होतंय, शुगरच्या पेशंटमध्ये कमी जास्त होत आहे. जास्त होत आहे, कमी होत आहे. परंतु ती सामान्य राहणं, हे कधी साध्य होईल? हे कधी साध्य होईल सांगता येईल का? ठीक आहे. बघा, लगेच जो दाखवणारा फरक आहे मधुमेहामध्ये, शुगरमध्ये, तो योगा क्लास केल्यानंतर, केल्याच्या लगेचच साखरेचं प्रमाण कमी दाखवतं डायबिटीजचं. हे लगेचच होणारा परिणाम आहे. परंतु ज्या सामान्य माणसाप्रमाणे साखरेचं प्रमाण सामान्य राहणं, हे मात्र 1 महिना, 2 महिने, 3 महिने असं महिन्यानंतर दिसून येणारा फरक आहे. याच्यामध्ये 2 प्रकारचे फरक आपल्याला तिथं सांगता येतील. आणखीन आता थायरॉइडचा फरक आहे. तो लगेचच दिसून येईल का क्लास केल्या? 1 तासामध्ये दिसून येईल का? 1 तासामध्ये दिसून येणार नाही. त्याला सुद्धा वेळ लागणार आहे. त्याला सुद्धा महिना 2 महिने लागणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये फरक दिसून येईल, परिणाम दिसून येईल. त्याचसोबत क्रॉनिक पेन्स आहेत बघा. म्हणजे जुनाट दुखणे. मग हे जुनाट दुखणे लगेचच 1 तासामध्ये फरक दाखवतील का? नाही. तर यांना सुद्धा महिना 2 महिन्याचा कालावधी मिळणं आवश्यक असतं. 1 तासामध्ये काय होईल? फक्त शरीर हलकं वाटायला लागेल. सांधे हलके वाटायला लागतील. सांधे मोकळे झाल्यासारखे वाटायला लागतील. हा 1 तासानंतरचा होणारा परिणाम. परंतु पेन कमी होणं, दुखणं कमी होणं, हे मात्र महिनाभरामध्ये कमी होणं, हे होणारा परिणाम. आणखीन कुठला परिणाम सांगता येईल महिन्यानंतर होणारा? तर पाय वगैरे दुखतात ना, किंवा हा, पायातली ताकद, ह्याच्यामध्ये खूप चांगला परिणाम होतो 1 महिन्यामध्ये. पायाची ताकद किंवा पाय दुखणं कमी होतं. जे स्ट्रेंथनिंग, मसल स्ट्रेंथनिंग, बळकटी येणं, मासपेशीमध्ये बळकटी येणं, हे सुद्धा महिनाभरामध्ये
आपल्याला दिसून येईल. तसेच चिंता नावाचा जो विकार आहे, 1 तासामध्ये काय होईल, तर हलकं हलकं वाटायला लागेल, मन प्रसन्न वाटायला लागेल. परंतु चिंता नावाचा जो विकार आहे, तो मात्र महिनाभरामध्ये त्यामध्ये आराम वाटू शकतो. आता हे झाले महिन्यानंतरचे. तर काही असे आहेत विकार, त्यांना वर्षभर लागतं. त्यामध्ये काय सांगता येईल? क्रोनिक इलनेस सर. क्रॉनिक इलनेस. ठीक आहे. क्रोनिक डिसीज आणखीन त्यांना थोडासा वेळ लागतो हो, क्रॉनिक आणि डिसीज जे ते आहे, पूर्णपणे 100% शकत नाही, म्हणजे प्रमाणामध्ये ते कमी होतात. हो, 100% कमी होत नाहीत, परंतु त्यांच्या लक्षणामध्ये घट होते. लक्षणं नाहीशी होतात आणि जो खूप त्रास होणार आहे, त्यामध्ये मात्र बदल दिसून येतो. सर वजन नियंत्रण. वजन नियंत्रण. छान. वजन कमी व्हायला किती वेळ लागेल हो? आता बघा, समजा वजन लगेचच वाढतं का हो 1 दिवसात? किंवा 1 तासात वाढतं का? 1 आठवड्यात वाढतं का? महिन्यात वाढतं का? म्हणजे वाढण्याचा वेग कसा आहे, तसाच वेग कमी होण्याचा पण आहे. किंवा एखादी व्यक्ती आहे, एक 8 दिवस क्लास केला त्यांनी, वर्ग केला, परंतु माझ्या वजनामध्ये खूप काही फरक दिसून येत नाही, अशी अपेक्षा करणं सुद्धा तिथं चुकीची आहे. तर वजन कमी होण्यासाठी, हा परिणाम दिसून येण्यासाठी किती कालावधी लागेल? सर वर्षभर तरी करावंच लागेल. सर एखादा महिनाभरामध्ये पण लोकांना फरक पडतो, पण त्याच्यामुळे होतं काय की म्हणजे जेवढं वजन लवकर कमी झालेलं आहे, नंतर त्यांनी म्हणजे आसन वगैरे थांबवले, तर ते परत वाढण्याची पण शक्यता असते. त्याच्यामुळे हो, सावकाश सावकाश 6 महिन्यामध्ये वगैरे ज्या गोष्टी कमी झालेल्या असतात त्या परत रिगेन होत नाही. आणि हो. एखाद्या छान. महिन्यामध्ये वगैरे जे लोक असं करतात की 8 किलो वजन कमी केलं, 10 किलो वजन कमी केलं, मग ते परत रिगेन होण्याचे चान्सेस जास्त असतात. छान. आता मी म्हणल्याप्रमाणे की वजन वाढण्याची जशी गती आहे, तशीच गती वजन कमी करण्याची असली तर त्यामध्ये चांगला फायदा आपल्याला होऊ शकतो. त्यासोबत लोकांच्या अपेक्षा काय असतात, की लगेच महिनाभरामध्ये 10-15 किलो कमी व्हावं, 8 दिवसामध्ये 5-6 किलो कमी व्हावं, अशा त्यांच्या तीव्र अपेक्षा असतात. बरोबर आहे का? पण ते तितकंसं योग्य हो. नाही आणि शक्यही नाही. आणि त्याच्यासाठी वेळ देणं खूप गरजेचं आहे. आणखीन काय सांगता येईल वर्षभराच्या फायद्यामध्ये? बोन्स डेन्सिटी, ऑस्टिओपोरोसिस नावाचा जो विकार आहे, हाडांची घनता कमी होणं, हाडं ठिसूळ होणं, त्यामध्ये सुद्धा खूप कालावधी लागतो. म्हणजेच हाडं मजबूत होणं, ह्या क्रिया असतील, याला सुद्धा कालावधी जास्त लागतो. त्यासोबत हार्ट डिसीजेस असतील, हृदयाशी संबंधित विकार असतील, कोलेस्ट्रॉलचं वाढलेलं प्रमाण असेल, त्यांना सुद्धा कालावधी जास्त लागतो परिणाम दिसून येण्यासाठी. आणखीन काही सांगता येईल का? तर ॲलर्जिक सर्दी खोकला असतो किंवा दमासारखे विकार, त्यांनाही कालावधी लागतो. हो, ॲलर्जिक जे विकार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जास्तीचा कालावधी लागतो परिणाम दिसून येण्यासाठी. म्हणजेच थोडक्यात आपला उद्देश काय होता, तर परिणाम किती लागतो, लगेच होणारा परिणाम, काही आठवडे किंवा काही महिन्यानंतर होणारा परिणाम आणि वर्षभरानंतरचे होणारे परिणाम, ते आपण पाहिलेले आहेत.
त्यासोबत आता पुढचा जो पॉइंट आहे वेळेचा, त्याच्यामध्ये सत्राची वेळ आपण कशी निर्धारित करू? काय सर? हं, बोला. सर काय? काय सत्राची वेळ सत्राची सकाळी जी वेळ आहे, सकाळची सत्राची वेळ सकाळी असेल किंवा आता योगा किंवा थेरपी देताना संध्याकाळी. हा. काही लोक व्यस्त असतात, त्यांना वेळ मिळत नाही, अशा लोकांना संध्याकाळी वगैरे ही वेळ झाली, ठीक आहे. पण कालावधी किती? 15 मिनिटं, 30 मिनिटं, 1 तास, दीड तास असं किती ठरवता येईल आपल्याला? 1 तास. सुरुवातीला आता समजा पहिल्यांदाच तुमच्याकडे एखादा क्लायंट आलाय, तर त्याला पहिल्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी लगेचच तुम्ही 1 तास शिकवचाल का? नाही. आणि योग्य आहे का? नाही सर. बरोबर आहे. त्याला ते तितकंसं झेपणार नाही किंवा आपण त्याला दिली जाणारी आसनं असतील किंवा प्राणायाम असतील किंवा यांचं शॉर्ट फॉर्म असेल, कमी, कमी प्रमाणामध्ये आपण आता समजा कपालभाती द्यायची असेल, तर पहिल्यांदा 1 मिनिट देऊ, 2 मिनिट देऊ किंवा 3 मिनिट देऊ. परंतु त्याच्यापेक्षा जास्त आपण देऊ शकणार नाही. सुरुवात ही कमीपासून म्हणजे आसनं असतील, प्राणायाम असतील, सूक्ष्म व्यायाम असतील, यांचं प्रमाण कसं असेल? कमी असेल आणि त्यामुळं लागणारा वेळ पण कसा असेल हो? कमी प्रमाणामध्ये असेल. 1 तास लागेल का हे सर्व काही करून घेण्यासाठी त्याच्याकडून? किंवा आता समजा सुरुवात आपल्याला बॅक पेनसाठी 7 आसनं द्यायची किंवा 10 आसनं द्यायची. परंतु पहिल्याच दिवशी आपण 10 आसनं देऊ का त्याला? देता येतील का तशी? शक्य आहे का? नाही. नाही. तर पहिल्या दिवशी 2-3 हालचाली करून घेणं, सूक्ष्म हालचाली करून घेणं आणि 2-3 आसनं करून घेणं त्याच्यासाठी पुरेसं आहे. त्याच्यानंतर पहिला दिवस, 2 दिवस, 3 दिवस असे गेल्यानंतर आणखीन एखादं दुसरं आसन तिसऱ्या दिवसानंतर त्याला दिलं. परत आणखीन 5व्या-6व्या दिवसानंतर आणखीन एखादं आसन दिलं. म्हणजेच सुरुवातीला त्याचा कालावधी कसा असणार आहे? कमी असणार आहे. कालावधीही कमी आणि संख्याही कमी. त्यामुळं सुरुवातीची सत्र जी आहेत, ते आपण 15 मिनिटापासून सुरू करू शकतो. बरोबर आहे का? हो. सत्राचा कालावधी सुरुवातीस 15 मिनिटापासून आणि रोज सत्र घेता येतील का? किंवा आठवड्यातून 4 सत्र किंवा 3 सत्र? तर दर आठवड्याला हं. घेऊ शकतो. दर आठवड्याला 1. हा. ठीक आहे. आणखीन? सर आठवड्याला कमीत कमी 2 ते 3 तरी असायला पाहिजेत. एक दिवस 8. हो, कमीत कमी 3 सत्र किंवा 4 सत्र सुरुवातीला देणं त्याच्यासाठी गरजेचं आहे. त्याच्यामध्ये लगेच आता समजा आपण भुजंगासन करतोय बघा. तर आपण पहिल्या दिवशी जे भुजंगासन करू, ते आपल्याला तितकंसं जमत नाही. ज्यावेळी दुसऱ्या वेळी करू, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी करू, चौथ्या दिवशी करू. तिसऱ्या दिवशी थोडंसं येतं जास्त त्याच्यापेक्षा. 5व्या दिवशी त्याच्यापेक्षा थोडं जास्त येतं. 8व्या दिवशी त्याच्यापेक्षा थोडं जास्त येतं. म्हणजेच आपल्या शरीरामधली लवचिकता ही वाढायला लागते. बरोबर आहे का? म्हणजेच एखाद्या रोगावरती, विकारावरती जर आपल्याला टार्गेट करायचं असेल, तर सत्र हे दिले पाहिजेत वारंवार. जेणेकरून त्याचा परिणाम आपल्या शरीरावर दिसून येईल. सुरुवातीचं सत्र 15 मिनिटाचं असेल, पण नंतर मात्र सत्रामध्ये वेळ किती वाढवता येईल 15 मिनिटानंतर? अर्धा तास, 30 मिनिटाचा वेळ. त्याच्यानंतर आपण 40 मिनिटं, नंतर 60 मिनिटं किंवा 1 तास अशा पद्धतीने सुद्धा आपण सत्राची वेळ वाढवू शकतो.
म्हणजे सुरुवातीला जर 3 आसनं करून घेतली, तर त्यानंतर 6 आसनं, 7 आसनं, 8 आसनं आणि 10 आसनं असं थोडं-थोडं वाढवलं, की त्याच्यामधला कालावधी पण वाढला, संख्या पण वाढली. त्याच्यामुळं एकंदरीत जो लागणारा वेळ आहे, तो सुद्धा वेळ आपल्याला तिथं जास्त लागेल. त्याचबरोबर सुरुवातीला 3 सत्र देत असाल किंवा 4 सत्र देत असाल, तर त्यानंतर सत्र सुद्धा नंतर आपल्याला वाढवावी लागतील. मग योगा थेरपी किती दिवस द्यायची हो मग त्या व्यक्तीला? किती दिवस शिकवायचं? महिना शिकवायचं का 2 महिने का 6 महिने? व्याधीची लक्षणे कमी होईपर्यंत आणि त्याच्यानंतर सर म्हणजे रोजच्या त्यांच्या दैनंदिनीमध्ये काही म्हणजे ज्या काही आसन योगासन वगैरे काहीतरी त्यांना सांगणे गरजेचं असतं. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि व्याधीची लक्षणं कमी होईपर्यंत आपण सुरुवातीलाच म्हणलेलं आहे बघा परिणामामध्ये, की परिणाम हा योगा थेरपीचा निश्चित नाही. कुणाला 8 दिवसात फरक पडेल, तर कुणाला 15 दिवसात, तर कुणाला महिनाभरामध्ये. म्हणजेच कालावधी निश्चित नाही. मग थेरपी कुठवर चालवायची? तर त्याच्यामध्ये चांगले परिणाम जोपर्यंत दिसून येत नाही, तोपर्यंत आपल्याला ती चालवावी लागेल. परंतु मधल्या काळामध्ये काय होतं बघा, तर पूर्ण परिणाम जर महिनाभरात पडत असेल आपल्याला, 30 दिवसानंतर पूर्ण परिणाम दिसणार आहे थोडक्यात समजा. मग मग तो चिटकून कसा राहील योगा थेरपीशी? तर ज्यावेळेस तू पहिले 2-3 सत्र घेईल किंवा आणखीन थोडं थोडं मध्ये जाईल, पुढे जाईल, त्यावेळेस त्याच्या लक्षणामध्ये थोडी थोडी घट होत जाते. मग त्याला पण असं वाटतं की ही होणारी घट एक दिवशी कमीत कमी म्हणजे पूर्णपणे नाहीशी होईल. बरोबर आहे का? आणि इतका वेळ तो स्टेबल राहील किंवा स्टे राहील, तिथं चिटकून राहील. आणि जर लक्षणच त्याची कमी होत नसतील किंवा लक्षणामध्ये वाढ होत असेल, तर काय करावे लागेल मग? एखाद्याला योगा थेरपी दिली पण लक्षणामध्ये कमी व्हायचं सोडून जास्त होत आहेत लक्षणं, तर काय करावे लागेल? सर आसन प्रकार थेरपी बदलायला लागले सर थोडं. आसनांचे प्रकार बदलावे लागतील. बरोबर आहे. छान. आपण दिले जाणारे जे प्रकार आहेत ते कुठंतरी चुकत आहेत, किंवा आपण त्याचा विकार जो आहे तोच व्यवस्थित आपल्याला समजलेला नाही, असं पण होऊ शकेल तिथं. बरोबर आहे का? त्याच्यासाठीच विकार नेमकं विकार, त्याची लक्षणं आणि मूळ कारण तिथं माहित असणं आवश्यक आहे. आणि जर समजा आपण दिलेल्या थेरपीमुळे जर लक्षणं वाढवत असतील, तर आपल्याला आसनं असेल किंवा दिला जाणारा अभ्यास तिथं बदल करावा लागेल. तर हा झाला कालावधीशी संबंधित. त्याच पुढं तो फक्त योगा आपल्या थेरपी घेण्यासाठी आला आपल्याकडे. मग त्याला घरचा अभ्यास करणं, घरी अभ्यास करणं, त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला आसनं दिली पाहिजेत. आपण आठवड्यामध्ये 3 दिवस थेरपी देतोय त्या व्यक्तीला, तर मधल्या 1 दिवसामध्ये काय केलं पाहिजे त्या व्यक्तीने? म्हणजेच घरी काय केलं पाहिजे? थोडक्यात आता गृहपाठ नावाचा जो भाग आहे त्यामध्ये बघा काय सांगितलंय, कोणत्याही योगाभ्यासासाठी महत्वाचा घटक म्हणजे दैनंदिन जीवनात त्याचा समावेश करण्याचा मार्ग शोधणे. आणि योगा थेरपिस्ट घरी उपचार करताना शिकलेल्या गोष्टीचा वापर कसा करावा याबद्दल सूचना देतील. म्हणजेच आपण काय काय शिकवलंय त्याला इथं, ते त्याला घरी जाऊन सुद्धा करायचं आहे, घरी त्याचा अभ्यास करायचा आहे.
यालाच म्हणायचं आहे गृहपाठ. आणि पुढच्या सत्राला येईपर्यंत आपण आज जर 3 आसनं दिलेली असतील तर पुढच्या सत्राला येईपर्यंत तिने त्या 3 आसनांचा व्यवस्थितरित्या अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्या व्यक्तीनं इथं आल्यास आपल्याला करून दाखवलं पाहिजे. आपण जितकं करायला सांगितलेलं आहे त्याला तितकं त्यानं करून दाखवलं पाहिजे. मग 3 दिवसाच्या नंतरचा दुसरा अभ्यास. मग परत 3 दिवसापर्यंत तो ती जी शिकवलेली आसनं आहेत, नंतरचा शिकवलेला अभ्यास आहे किंवा वाढवून दिलेला अभ्यास आहे, हा तो पुढच्या वेळेमध्ये घरी करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं हा आपला पॉइंट इथं पूर्ण होतो. कोणता पॉइंट होता हा? योगा थेरपीचे परिणाम. योगा थेरपीचे परिणाम. काही अडचणी वगैरे असतील तर सांगू शकता. हा आपला चौथा पॉइंट होता. टेक्निक्स. योगा थेरपीच्या टेक्निक्स. परिणाम हा त्याच्यामधलाच एक भाग आहे. अडचणी आहेत का काय? पुढे जाऊ द्या का मग? हो सर. ठीक आहे, पुढे जाऊयात. तर योगा थेरपी मधील आपला शेवटचा जो पॉइंट आहे, बेनिफिट्स ऑफ योगा थेरपी. योगा थेरपीचे फायदे हा आपला शेवटचा पॉइंट आहे. तर यामध्ये काय सांगता येईल की आपण सुरुवातीलाच पाहिलेला आहे बघा, योगाचा परिणाम कसा दिसून येतो. तर शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक हा मूळ मुद्दा झाला. त्यासोबत सप्तधातूवरती सुद्धा योगाचा परिणाम होतो, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्यासोबत आणखीन काय पाहिलं? वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, श्वसन संस्था, उत्सर्जन संस्था, बरोबर आहे का, अस्थि संस्था, ह्या वेगवेगळ्या संस्थावरती त्याचा कसा फायदा होतो ते सुद्धा पाहिलेलं आहे. म्हणजेच बघा, आता जो सुद्धा पॉइंट त्याच्याशी मिळता जुळताच आहे. त्यासोबत तुम्ही कधी याची ऍडव्हर्टाईज बघितली आहे का हो? झेंडूबामची पाहिली का? काय म्हणलं जातं ऍडव्हर्टाईज दाखवताना ते, की 1 बाम आणि 3 काम. बरोबर आहे का? परंतु योगामध्ये तसं आहे का हो? योगाचे 3 काम आहेत का? बघा, एक कार्य एकच आहे, पण त्याचे काम वेगळे वेगळे आहेत आणि अनेक आहेत, भरपूर आहेत. शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक तर आहेतच. शरीराच्या वेगवेगळ्या संस्थेवरती पण परिणाम करतातच. सप्तधातूवरती परिणाम करतात. म्हणजे कार्य ह्याचे मोजके आहेत का? बघा, 1 बाम आणि 3 काम जसं आहे,
तसंच याचं मात्र कार्य एक आहे, पण काम त्याचं अनेक आहे. त्याचे फायदे 3 आहेत का? नाहीत. तर त्याचे फायदे भरपूर आहेत. अगणित फायदे आहेत. असं आपल्याला योगा थेरपीमध्ये सांगता येईल. त्याचसोबत बघूयात मग काय काय फायदे सांगता येतील त्याच्यामध्ये. तर काय म्हणलेलं आहे बघा, शरीराची लवचिकता वाढवण्यापासून ते मानसिक आरोग्याची काळजी घेण्यापर्यंत आपल्या शरीराचे संपूर्ण आरोग्य उत्तम राखण्यासाठी योग थेरपी भरपूर मदत करते. इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे, बरोबर आहे. तसंच आता पुढे चालून बघूयात काय आहे त्रिदोष. त्रिदोष म्हणजे काय माहित आहेत का कुणाला? कशाला म्हणायचं? वात पित्त कफ हे 3 वात, दोष. पित्त आणि कफ. तर आयुर्वेदामध्ये असं म्हणलेलं आहे की या 3 दोषांमध्ये जर असंतुलन झालं तर वेगवेगळे विकार उद्भवतात. बरोबर आहे. तसंच मग योगामुळे त्रिदोषाचं संतुलन होईल का? करता येईल का? हो सांगा. म्हणजेच बघा आता कसं सांगता येईल त्याच्यामध्ये संतुलन कसं ठेवता येईल? तर काय म्हणता येईल बघा, वाताचे विकार किती आहेत? आता त्रिदोष बघूयात सर्वप्रथम. त्रिदोष वात, पित्त आणि कफ हे 3 मुख्य दोष झाले. आणि वाताचे एकूण विकार किती आहेत? 80 प्रकारचे. पित्ताचे किती आहेत? 40 प्रकारचे. आणि कफाचे म्हणजेच 20 प्रकारचे. तर बघा, वाताच्या विकारामध्ये काय काय सांगता येईल? एक दोन विकार सांगा वाताचे. संधिवात. संधिवात म्हणजे हा. काय होतं संधिवातामध्ये? सांध्यांच्या ठिकाणी पेन सांधे होतो. दुखायला लागतात, सांध्यांवरती हा. सूज येते. बरोबर. सूज येते. परत मलावष्टंभ, पोट साफ न होणं. हो. आणखीन परत दुखण्याचे जे प्रकार आहेत, मान दुखत असेल, कंबर दुखत असेल, गुडघे दुखत असतील, सांधे दुखत असतील, दुखणं नावाचा जो भाग आहे तो कशामध्ये येतो? वातामध्ये येतो. वात थोडक्यात आपण असं त्याला म्हणू शकतो. आणखीन संधिवात असेल, आमवात असेल, कंपवात असेल, असे वाताचे वेगवेगळे विकार. म्हणजे सांधेदुखी कशामध्ये येईल? वातामध्ये येईल. तर सांधेदुखीवरती आपला योगाचा परिणाम होतो का? हो. सांधेदुखीवरती सुद्धा योगाचा परिणाम होतो. म्हणजेच वातविकारांवरती सुद्धा योगाचा तितकासा परिणाम आहे. त्याचसोबत पुढे बघूयात. बघा, शरीरात वात, कफ, पित्त या तिन्ही जर असंतुलन निर्माण झाले तर शरीर दूषित व्हायला लागते आणि रोगाला बळी पडते किंवा विकार उत्पन्न होतात. त्यासोबत आता आपण काय पाहिलं तर वाताचे किती प्रकारचे रोग आहेत? तर 80. त्यामधील संधिवात असेल किंवा सांधेदुखी असेल असे वेगवेगळे प्रकार त्यामध्ये येतात. आणि योगा थेरपीचा खूप छान असा प्रभाव त्यामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यासोबत पित्तामध्ये काय काय सांगता येईल? पित्ताच्या विकारामध्ये जळजळणे, मळमळणे, अपचन, उलट्या. बरोबर आहे. जळजळ असेल, अपचन असेल, हे सर्व विकार हे पित्ताच्या विकारामध्ये येतील. किंवा पुरळ उठणे, खाज असणे, त्वचा लाल होणे. म्हणजेच पित्ताच्या विकारामध्ये मुख्य काय होतो? तर उष्णता वाढलेली असते. उष्णतेचं प्रमाण वाढतं.
तर त्यामुळेच त्वचेवरती चट्टे असतील किंवा त्वचेवरती रॅशेस असतील, त्वचा लाल होणे असेल, असे प्रकार किंवा जळजळ करणे हा प्रकार. मग उष्णता कमी करण्यासाठी आपण योगामध्ये काय सांगू शकतो? तर प्राणायाम आहेत ना, कोणते प्राणायाम आहे? शीतली आणि शीतकारी. शीतली आहे, शीतकारी आहे, चंद्रभेदी आहे, बरोबर आहे. या वेगवेगळ्या प्राणायामामुळे सुद्धा आपल्याला शरीरामध्ये शीतलता आणता येते. त्यासोबत आता हे जे विकार आहेत पित्ताशी संबंधित, म्हणजे कशाशी संबंधित आहे हो? कोणत्या संस्थेशी संबंधित आहेत? पचन. पोट, बरोबर आहे. शरीराचा पोटाचा भाग म्हणजेच पचनाचा भाग, म्हणजेच पचन संस्था आली का इथं? तसंच पचन संस्थेवरती योगाचा परिणाम म्हणजेच हे जे विकार आहेत याच्यामध्ये फायदे दिसून येतात. तर वाताचे जे विकार होते बघा, ते कोणत्या संस्थेशी निगडीत आहेत हो? सांगू शकाल का? स्नायू. कोणत्या संस्थेमध्ये येतील ते? स्नायू. अस्थि संस्था आणि स्नायू संस्था. अस्थि 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 म्हणजे हाड असते, हाडांची. अर्थरायटिस, अर्थरायटिस असं म्हटलेलं असेल, अर्थरायटिस म्हणजे हाडाशी संबंधित आणि मांसपेशीशी संबंधित, म्हणजेच मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम, बरोबर आहे का? यामध्ये फायदे, त्याचे बेनिफिट्स आपल्याला दिसून येतात. त्यासोबत वात, पित्त आणि कफाचे विकार काय सांगता येतील आता? सर्दी, खोकला. आणखी दमा. बरोबर, सर्दी असेल, खोकला असेल, दमा असेल, हे वेगवेगळे विकार जे आहेत, फुफ्फुसाशी संबंधित विकार असतील किंवा मोटापा जो विकार आहे तो कशाशी संबंधित आहे हो? कफ दोष. कफ दोषाशी. कफाचं प्रमाण वाढलं की आपल्याला मोटापा व्हायला लागतो असं आयुर्वेद म्हणतं, बरोबर आहे. त्यासोबत उदास वाटणे, हे कोण्या ह्याच्यामध्ये येईल? किंवा डिप्रेशन मध्ये जाणे, ताण येणे, किंवा काही व्यक्ती अशा असतात बघा, सारखंच उदास असतात, हसतच नाही, उदासी वृत्ती. कोणत्या दोषाशी निगडीत आहे ते सांगा बरं. तर हे प्रकार सुद्धा आपल्याला कफदोष असंतुलित झाल्यामुळं, कफदोष वाढल्यामुळं दिसून येतात, कफाशी निगडीत आहे. त्यासोबत आणखीन एक आहे बघा, आळशीपणा. हे पण कफ कफ दोषाशी. आळशीपणा सुद्धा कफाशी संबंधित आहे. बघा, एखाद्या व्यक्तीला एकदा काम सांगितलं की तो करत नाही, दोनदा सांगावं लागतं, तीनदा सांगावं लागतं, चारदा सांगावं लागतं, मग कुठं काय तो उठतो आणि ते काम करायला लागतो. म्हणजे त्याच्यामध्ये आळस भरलेला आहे भरपूर, कामच करू वाटत नाही, निवांत राहावं, झोपून राहावं, बसून राहावं असं त्या व्यक्तीला वाटतं, आराम करावं. तर हे सुद्धा कशाशी निगडीत आहे? कफ दोषाशी निगडीत आहे. मग तर योगामुळे काय परिणाम दिसून येतो याच्यामध्ये सांगा बरं का? आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की कफ दोष जर कमी करायचा असेल तर शरीराच्या हालचाली होणं गरजेचं आहे. जितक्या शरीराच्या हालचाली होतील तितका कफ कमी व्हायला लागतो. म्हणजेच त्याच्यामधील आपण आता सूर्यनमस्कार असतील, वेगवेगळे आसनं असतील, प्राणायाम असतील, त्यामुळे सुद्धा
कफामध्ये संतुलन येतं, कफ दोषामध्ये संतुलन येतं. म्हणजेच योगाचा असा सुद्धा परिणाम आहे, आळशीपणा जातो बघा. जो व्यक्ती नियमित योग करतो आळशी असतो का हो? नाही. किंवा तुम्ही सुद्धा जर रेग्युलर करत असाल किंवा नसाल, किंवा असे जर दोष तुमच्यामध्ये दिसत असतील, तर तुम्ही फक्त आठवडाभर कंटिन्यू योग करून बघा, तुमच्यामध्ये लगेचच फरक जाणवायला लागतील. आळशीपणा कमी व्हायला लागेल, उदासी वृत्ती कमी व्हायला लागेल. त्यासोबत काही व्यक्ती दुःखी राहतात, सतत दुःखी. आळशी राहणं वेगळं, उदास राहणं वेगळं, आणि दुःखी राहणं वेगळं. आणि सतत दुःखी राहणाऱ्या व्यक्ती ह्या सुद्धा कोण्या दोषाच्या खाली येतील हो? कप दोषाखाली येतात. सतत दुःखी राहणं, कंटाळवाणं राहणं. तर यावरती सुद्धा रोगाचा खूप छान असा प्रभाव दिसून येतो. थोडक्यात आता बघा, विकार किती सांगितले आपण कपाचे? कफाची 20. कपाचे 20. बरोबर आहे. म्हणजेच एकंदर म्हणजेच सांगण्याचा उद्देश बघा आता काय आहे. तर योगा थेरपीचे फायदे, त्याच्यामध्ये एक फायदा असा सांगता येईल की त्रिदोषांचं संतुलन, वात पित्त आणि कफ त्याच्यामध्ये आपल्याला करता येतं. पुढे जाऊन बघूयात काय आहे. तर कर्करोग आहे. आता बघा, एखादा रोग क्युअर होणं, काही रोग होतात पूर्णपणे बरे, परंतु काही रोग पूर्णपणे बरे होत नाही, फक्त त्यांच्या लक्षणामध्ये घट होते. त्यासोबत आता कर्करोगामध्ये काय फायदा सांगता येईल आपल्याला योगाचा? ह्यामध्ये आजाराशी लढण्याची स्ट्रेंथ वाढते सर, पेशंटची इम्युनिटी पॉवर वाढते. हो बरोबर आहे. मुख्य जे कारण आहे ते रोग प्रतिकारक शक्ती. आता समजा आपण कुठलंही मेडिसिन घेत आहे, तर आपलं शरीर फक्त त्या मेडिसिन वरतीच आधारित असतं का? नाही. किंवा जर समजा नुसतं मेडिसिन वरती जर शरीर आधारित असलं असतं, तर आपल्याला झालेला कोणताही विकार, साधी सर्दी सुद्धा ही कमी झाली नसती, त्याला गोळीच घ्यावी लागली असती. परंतु आपल्याला आंतरिक जी शक्ती आहे, इम्युनिटी नावाची, रोग प्रतिरोधक नावाची जी क्षमता आहे, ती आपल्याला या योगाभ्यासातून, योगा थेरपीतून वाढवता येते. आणि आणि मानसिक हे पण वाढतं सर, थोडस म्हणजे मनाचं सामर्थ्य मानसिक वाढतं मानसिक आजाराशी लढण्याचं. बरोबर आहे. छान. जोपर्यंत तो मनातून खचणार नाही, तोपर्यंत रोग सुद्धा त्याला बळकावू शकणार नाही. तो जितका दृढ राहील. आता काही लोक असे दिसून येतात की वर्षात 2 वर्षामध्येच गळाटून जातात, वर्षामध्येच गळाटून जातात, परंतु त्याच रोगाशी पीडित असलेले 10-10, 11-11 वर्ष जगतात. म्हणजेच बघा कसं आहे. तर ज्याची इम्युनिटी जास्त स्ट्रॉंग असेल, तितकी इम्युनिटी ती प्रतिकार करेल. बरोबर आहे. त्यासोबत मानसिक संतुलन किती आहे बघा. ज्यावेळी व्यक्ती जर चिंतेमध्ये असेल, तणावामध्ये असेल, तर त्याची रोग प्रतिरोधक क्षमता सुद्धा व्यवस्थित कार्य करत नाही. हे सुद्धा तिथं निदर्शनात आलेलं आहे.
बघा, कर्करोगामध्ये असेल तणाव कमी करण्यासाठी आणि रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी अतिरिक्त थेरपी म्हणून आपण इथं तिचा वापर करू शकतो. त्यासोबत एका थेरपी सोबत दुसरी थेरपी देणे. आता समजा त्या व्यक्तीला केमोथेरपी चालू आहे, परंतु तिच्यासोबत जर योग थेरपी पण दिली तर तिचा त्या रोगामध्ये फायदा जास्त दिसून येईल, जितका एका थेरपीने दिसून येणार आहे. त्याचा जर डबल थेरपी दिली आपण तर त्याच्यामध्ये फायदा आणखीन जास्त दिसून येईल. तसेच एका संशोधनामध्ये सुद्धा स्पष्ट करण्यात आलेले आहे की स्तनाचा कर्करोग असलेल्या 68 लोकांच्या एका अभ्यासात असा आढळून आलेला आहे की जे लोक योग करत होते त्यांच्यामध्ये चिंतेचं आणि नैराश्याचं प्रमाण हे कमी होतं, आणि जे लोक करत नव्हते त्यांच्यामध्ये मात्र चिंता आणि नैराश्याचं प्रमाण जास्त होतं. त्याचसोबत पुढे बघूया हृदयरोग. हृदयरोगामध्ये काय फायदा सांगता येईल, कसा सांगता येईल? आता अटॅक जो येतो, हार्ट अटॅक, त्यामध्ये मुख्य काय होतो? कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळं ते शिरांची ज्या शिरा आणि धमन्या असतात त्यांची साईज लहान होते हो, बॉडीमध्ये, आणि त्याच्यामध्ये रक्तदाब वाढतो त्या व्हेन्सवर प्रेशर आल्यामुळे. मग बरोबर ते आहे. योगामुळे ते प्रेशर पण कमी होतं आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण पण कमी होतं. कोलेस्ट्रॉल पण कमी होतं. आता आपण बघूया ते त्याच्यामध्ये. आता ही जी बघा, आता सुरुवातीला बघूया, आपल्या शरीराला कार्य करण्यासाठी रक्ताची गरज आहे, बरोबर आहे. आता साधा आपला हात हा मागे पुढे होतोय, आता याला सुद्धा रक्त लागते काम करण्यासाठी. तसेच डोळ्याला काम करण्यासाठी रक्त लागतंय, नाकाला काम करण्यासाठी, फुफ्फुसाला काम करण्यासाठी, म्हणजे शरीरातल्या प्रत्येक अवयवाला काम करण्यासाठी रक्त लागतंय. त्याचं इंधन, शरीराचं इंधनच आहे ते रक्त म्हणजे. मग आता हे इंधन, हे रक्त पूर्ण शरीराला पुरवण्याचं काम कोण करतं? हृदय करतं. हृदय करतं, बरोबर आहे. मग त्याला स्वतःला रक्त लागणार नाही का हो काम करण्यासाठी? हो. त्याला स्वतःला सुद्धा लागतं. म्हणजेच आपलं समजा हे हृदय आहे, सर्व शरीराला त्यानं रक्त पुरवतंय, परंतु त्यासोबत त्याचं जे काम आहे ते काम करण्यासाठी सुद्धा त्या हृदयाला रक्त लागतं. मग त्याच्यासाठी त्या हृदयावरती रचना आहे शिरांची, रक्त पुरवठा करणाऱ्या. आता बघूयात आपण इथं कसं आहे. आता ह्या ज्या शिरा आहेत बघा, हे आपलं हृदय, आणि ही लाल लाल ज्या दाखवलेल्या आहेत त्या कोण आहेत? ह्या हृदयाला स्वतःला रक्त पुरवणाऱ्या शिरा आहेत. स्वतःला जे काम करण्यासाठी रक्त लागतं ते पुरवणाऱ्या शिरा आहेत. मग नेमकं अटॅक मध्ये काय होतं ती इकडे बघूयात. आता ही जी शिर आहे ज्यातून रक्त वाहणार आहे, परंतु आजूबाजूने पिवळा थर दाखवलेला आहे बघा, तो कशाचा थर आहे? फॅटचा, फॅट. कोलेस्ट्रॉलचा, फॅटचा थर आहे. आणि काय होतं की हे थोडं कमी प्रमाण आहे, आणि मध्ये जो स्पेस आहे त्यामधून सुद्धा रक्त वाहू शकतं. परंतु एक वेळ अशी येते की हे फॅट इतकं वाढतं की ही नळीच पूर्णपणे ब्लॉक होऊन जाते, आणि ब्लॉक झाली की पुढे जे वाहणारं रक्त आहे बघा, ही चौक तिथं दाखवलेला आहे बघा, चौकोन. आता समजा इथंच तुमची शिर दबली, मधून ब्लॉक झाली, तर पुढे येणारं जे रक्त आहे ते येणार आहे का?
नाही, कमी तिथंच थांबेल. प्रमाणात, कमी प्रमाणात किंवा थांबेल. किंवा तिथं थांबेल. म्हणजेच काय होईल, त्यावेळेस काय होईल, अटॅक येईल तुम्हाला. बरोबर आहे का? म्हणजेच रक्त कमी पडायला लागलं काम करण्यासाठी, त्यामुळं तो हृदयाचा तो भाग काम करण्याचं थांबवतो. मग मुख्य कारण काय आहे अटॅकचं? कोलेस्ट्रॉल हे फॅट जे आहे ते वाढणं शिरांमध्ये, धमन्यांमध्ये. मग हे जे आहे कोलेस्ट्रॉल, ते आपण कशानं कमी करू शकतो हो? कपालभाती. ठीक आहे, म्हणजेच योगानं. हम्म. आता योगामध्ये ते वेगवेगळे असतील. योगातून. योगाद्वारे आता हालचाली असतील, तर आता समजा एखाद्या हृदयविकाराचा त्रास आहे, त्याला आपण कपालभाती देऊ शकू का? याच्यावरून विषय निघाला म्हणून. त्याच्यावर नाही जास्त प्रेशर, त्याच्यामुळे नाही देऊ शकणार. हृदयाला जास्त ताण देणारे व्यायाम, त्यामध्ये प्राणायाम असतील, आसनं असतील, स्थूल व्यायाम असतील, काय असेल ते तिथं आपल्याला देता येत नाही लवकर. व्यायाम म्हणजे काय बघा, बॅड कोलेस्ट्रॉल आणि गुड असे 2 प्रकार असतात. बॅड म्हणजे चिटकून राहतं आणि गुड म्हणजे जे चिटकलेलं आहे त्याला सुद्धा घेऊन जातं दुसरीकडे, जे विरघळवण्याचं काम करतं. म्हणजेच हे गुड कशानं वाढतं, तर व्यायामातून वाढतं. आणि बॅड कशानं वाढतं, तर तेलकट पदार्थ आहेत, दूध आहे, स्निग्ध पदार्थ आहेत, याच्यातून बॅड कोलेस्ट्रॉल वाढत असतं. म्हणूनच सांगितलं जातं की बघा, कमी प्रमाणामध्ये तेल खा, आणि जास्त प्रमाणामध्ये खाल्लं तर काय होईल, आणखीन ब्लॉकमध्ये त्याच्या वाढ होईल. त्या ब्लॉकमध्ये कमी करायचे आपल्याला, विरघळवायचा आहे ब्लॉक तो, तर त्याला काय करावे लागेल, व्यायाम करावा लागेल. मग बघा, हृदयविकार म्हणजे अटॅकचे जे प्रॉब्लेम असतात, अशा लोकांना पायऱ्या सुद्धा चढायला डॉक्टरांनी नकार दिलेला असतो. म्हणजेच हृदयावर जास्तीत जास्त ताण येईल असं त्यांना काहीच करायचं नसतं. मग अशा व्यक्तींना आपण काय देऊ योगा थेरपीमध्ये, सांगा बरं? तर सांगा. तर हृदयविकारासाठी ना, हो, सर ओंकार, मेडिटेशन. ओंकार आहे, मेडिटेशन आहे. मग कोलेस्ट्रॉल कसं कमी होईल, हे फॅट कसं कमी होईल? आपल्याला हे जे पिवळा थर आहे बाजूचा, तो कमी करायचा. सूर्यनमस्कार सर देऊ मग शकतो. सूर्यनमस्कार त्याला लगेच देता येणार नाही. जर एक जरी सूर्यनमस्कार घातलो आपण, तर सर्क्युलेशन वाढतं लगेच. परंतु ब्लॉक असल्यामुळे ते सर्क्युलेशन व्यवस्थित होत नसतं त्याचं. म्हणजे जास्त दगदग करणारे व्यायाम ते नको आहे. आता समजा कपालभाती त्याला नको आहे, तर आपण कपालभातीचे 3 प्रकार सांगू शकतो: सामान्य, मध्यम आणि तीव्र. तर सामान्य जे आहे त्याच्यामध्ये एकदम सावकाश अशा पद्धतीने आपण ती करून घेऊ शकतो. हो सर, सावकाश कपालभाती करू शकतात, अगदीच काय नॉर्मलपणे ते करू शकतात. कमी स्ट्रोक्स मारतात, पण मारतात. एकदम सावकाश. आता सामान्य व्यक्ती 1 मिनिटामध्ये 60 स्ट्रोक देऊ शकतो, बरोबर आहे का? किंवा आणि ते तीव्र जर कपालभाती करायची असेल तर त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त स्ट्रोक आपण 1 मिनिटामध्ये देत असतो. परंतु असे विकार असणाऱ्या व्यक्तींना त्या ठिकाणी एकदम सावकाश, म्हणजे 60च्या ठिकाणी 30 जरी दिले तरी चालतील,
अशा पद्धतीने आपण ते त्याच्याकडून करून घेऊ शकतो. म्हणजेच रक्ताचं जे प्रेशर आहे ते वाढायला नको हे लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला. मग कोलेस्ट्रॉल कसं कमी होईल? व्यायाम तर करायला पाहिजे, परंतु प्रेशर वाढायला नको हे आपल्याला लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. तर त्याच्या अगोदर आपल्याला एक गोष्ट सांगता येईल की प्रतिबंधात्मक उपाय हे त्याच्यामध्ये खूप गरजेचा ठरेल सर्वांसाठी, तुमच्यासाठी, आमच्यासाठी. रेग्युलर नियमित जो अभ्यास आहे, योग अभ्यास, ते करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं कोलेस्ट्रॉलच वाढणार नाही. बरोबर आहे? म्हणजेच अनेक फायदे आहेत. काय काय बघितलं आपण? कर्करोग बघितलं, हृदयरोग, मधुमेह. आता समजा योगा थेरपीचे फायदे हा असा प्रश्न तुम्हाला आला, तर त्यामध्ये 10 विकार असतील किंवा 10-15 विकारावरती तरी तुम्ही माहिती दिली तरी पुरेसा आहे, किंवा 10 पॉइंट्स जरी केले आपण तर त्याच्यामध्ये सुद्धा पुरेसा आहे. त्यासोबत पुढचा जो पॉइंट आहे आपला मधुमेह, आताच आपण सांगितल्याप्रमाणे की शरीराची जितकी हालचाल होईल तितकं रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होतं, साखर बर्न होती ती रक्तातली. म्हणजेच आताच ते पण उदाहरण पाहिले की योगा क्लास झाल्यानंतर लगेचच पण त्याच्यामध्ये फरक दिसून येत असतो. तो कसा आहे? तर रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झालं. परंतु मूळ घटक काय आहे? डायबिटीस का होते? इन्सुलिन सिक्रेशन कमी झाल्यामुळे. इन्सुलिन सिक्रेशन कमी झाल्यामुळे. बरोबर आहे. पॅनक्रियास व्यवस्थित कार्य करत नाही, इन्सुलिनचं व्यवस्थित. आता काय काय जण म्हणतात बघा, साखर जास्त खाल्ली की साखर होते. तसं नसतं. तर साखर झाल्यास साखर खायची नसते, साखर खाल्ल्यामुळं साखर होत नसते. तर पॅनक्रियास व्यवस्थित काम करत नाही. जसं आपल्या तोंडामध्ये लाळ तयार होते बघा, बरोबर आहे, तसंच पॅनक्रियास काय करतं? इन्सुलिन नावाचं द्रव तयार करतं, आणि हे द्रव जर व्यवस्थित असेल त्याची पातळी, तर शुगर हे व्यवस्थित राहतं. मग मूळ कारण काय आहे? तर इन्सुलिनचं प्रमाण हे व्यवस्थित सिक्रेशन न होणं. मग त्या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला? तर पॅनक्रियाजवरती परिणाम करणारे आसनं तिथं आपल्याला देणं गरजेचं आहे. म्हणजेच वक्रासन असेल, अर्धमत्स्येंद्रासन असेल, अशा वेगवेगळ्या आसनामुळं काय होईल? पॅनक्रियाजवरती दबाव येईल, प्रेशर, आणि तिथलं रक्तप्रवाह, सर्क्युलेशन व्यवस्थित होतं, आणि एकंदरीतच पॅनक्रियाचं कार्य सुधारायला लागतं. म्हणजेच हा परिणाम कधी दिसून येईल? महिनाभराच्या नंतर. ठीक आहे.